स्टार्ट. सभापती महोदय, सदनामध्ये मुंबई शहराच्या समस्यांसंबंधी चर्चा अनेक वेळा झाली आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला तेव्हा द्विभाषिक राज्याची विभागणी झाली होती. त्या लढ्यासमोर अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करावी लागली. परंतु काही भागाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. ज्या मराठी माणसांनी लढून मुंबई जिंकली आहे ते मराठी भाषिक मुंबईवर, देशाची आर्थिक राजधानीवर जे प्रसंग येत आहेत ते प्रसंग जर आपण पाहिले तर पुन्हा एकदा मराठी माणसावर हुतात्मा होण्याची वेळ येईल काय, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. मुंबईतील आमची टक्केवारी दिवसेंदिवस घसरत चालली आहे. परप्रांतीयांचे जे लोंढे येतात त्यामुळे ही टक्केवारी घसरत चालली आहे. परिच्छेद. मुंबईच्या संदर्भात बोलावे तेवढे थोडे आहे. मी फक्त महत्त्वाचे मुद्दे मांडतो. मुंबईमध्ये फेरीवाल्यांना प्रश्न आहे. आपण अनेक रेल्वे स्टेशनच्या बाहेर बघावे. त्या ठिकाणी फेरीवाले असतात. त्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होत असते. मुंबईतील प्रदूषण, वाहने, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था ही सगळी व्यवस्था कोलमडलेली आहे. या ठिकाणी आणखी 1,00,000 घरे बांधण्यात येणार आहेत. जेवढे लोक येतील तेवढे येऊ द्या, पण त्यांना पिण्याचे पाणी कोठून देणार आणि कसे देणार? त्यांच्या आरोग्याची व्यवस्था कशी करणार? सन्माननीय सदस्य श्री अरविंद सावंत यांनी मुंबईच्या विकासाच्या संदर्भात आणि वेगवेगळ्या अडचणींच्या संदर्भात अतिशय चांगला प्रस्ताव सभागृहात मांडलेला आहे. या प्रस्तावाला समर्थन देण्यासाठी मी उभा आहे. सन्माननीय सदस्य श्री अरविंद सावंत यांनी अतिशय चांगल्या शब्दात मुंबई शहरातील व्यथा आणि अडचणी सभागृहात मांडल्या आहेत. कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता त्यांनी मुंबईतील गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. अनेक वर्षे या राज्यामध्ये काँग्रेसचे सरकार आहे. मध्यंतरी भाजपचे सरकार आले होते, परंतु कोणीही प्रामाणिकपणे मुंबईचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. आज मुंबईची परिस्थिती अशी आहे की मुंबईतील मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला जाऊ लागला आहे. घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत. कारखान्यामध्ये काम करणारे कामगार किंवा मंत्रालयात काम करणारा कारकून मुंबईमध्ये घर घेऊ शकत नाही. उपनगरामध्ये जागांचे भाव 1,000 रुपये चौरस फूट झाले आहेत, तर मुंबई शहरांमध्ये जागांचे भाव 20 ते 25 हजार रुपये चौरस फूट होऊ लागले आहेत. अशा अवस्थेमध्ये सामान्य माणूस, गरीब माणूस कसे काय घर घेऊ शकणार? या संदर्भात जर कोणावर कारवाई करावयाची असेल तर ज्यांनी ही जमिनीची भाववाढ केली आहे त्या बिल्डर लोकांवर खऱ्या अर्थाने कारवाई करून या प्रश्नाचे निरसन केले पाहिजे. एवढी विनंती करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. स्टॉप.